विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या पिरियडला पण भारतातील पक्षपद्धती आणि त्यातल्या पक्षपद्धतीची वैशिष्ट्ये आपण पाहिलेलं होतं. आज आपण भारतातील राजकारणात जे प्रादेशिक पक्ष आहेत की जे महत्त्वाचा रोल ते आजच्या राजकारणात बजावत आहेत, त्या संदर्भात थोडीफार चर्चा करणार आहोत. भारतीय राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचा एक अत्यंत महत्त्वाचा ठसा अलीकडच्या काही काळात महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे त्यांनी खरोखरच भारतीय राजकारणाला एक वेगळी दिशा या प्रादेशिक पक्षाने दिलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही शासन पद्धती असलेल्या देशात प्रत्येकाला आपली संघटना, आपला पक्ष निर्माण करण्याचा अधिकार असतो आणि त्या आधारे आपले जे प्रश्न आहेत, आपले जे विचार आहेत, आपली एक जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवून भारतीय राजकारणामध्ये आपलं स्थान नक्की करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रादेशिक पक्ष अलीकडच्या राजकारणात सरसावलेले आपल्याला दिसून येतात. मी सरसावलेले यासाठी म्हणतो की भारतीय राजकारणामध्ये आता सध्या जवळजवळ 60च्या वर 64 प्रादेशिक पक्ष की जे एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे आणि तो विषय ध्यानात घेण्यासारखा आहे. आत्तापर्यंत भारतीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही राजकीय पक्षांनी सहभाग घेतला त्या राजकीय पक्षांची जर संख्या ध्यानात घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटेल तितकी आहे. आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीमध्ये 176 राजकीय पक्षांनी भारतीय राजकारणाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात छोटा नागपूर आणि संथाल परगाणा पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष म्हणून पहिल्या लोकसभेमध्ये भारतात आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर प्रत्येक घटक राज्यामध्ये हे प्रादेशिक पक्ष आपल्याला आढळून येतात. मग अकाली दल असेल, त्याच्यानंतर गारो नॅशनल काउन्सिल असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, अशा अनेक पक्ष हे प्रादेशिक पक्ष म्हणून पहिल्या या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पुढं आलेले आपल्याला दिसतात. 1952 ते 84 या काळात भारतीय राजकारणात काही मोजकेच परंतु राष्ट्रीय पातळीवरचे काही पक्ष होते. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी 1885ला निर्माण झालेली तो पक्ष, त्याच्यानंतर जनसंघ, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, स्वतंत्र पक्ष, हिंदू महासभा, मुस्लिम लीग, जनता पक्ष, जनता दल, भारतीय जनता पक्ष असे राष्ट्रीय पातळीवरचे काही मोठे पक्ष या कालावधीमध्ये भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झालेले होते. याशिवाय जे काही प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पातळीवर साधारणतः कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. अर्थात त्यांचा फारसा असा प्रभाव नव्हता, पण धर्म, जात, भाषा, प्रादेशिक अस्मिता, त्याच्यानंतर संस्कृती इत्यादी घटकावर आधारलेले हे प्रादेशिक पक्ष भारतीय राजकारणात आपापल्या प्रदेशात आपलं वर्चस्व टिकवून होते असं म्हणायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या त्या ह्याच्यामध्ये साधारणतः तो पक्ष एक प्रादेशिक पक्ष म्हणून खरोखरच नावारूपाला आलेला होता आणि आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष
त्याच्यानंतर शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पक्ष असे महाराष्ट्रातसुद्धा प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत आणि त्यांचं अस्तित्व किंवा राजकारणातला त्यांचा सहभाग हा वाखाणण्यासारखा आहे आणि तो नमूद करण्यासारखा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पंजाबमध्ये अकाली दल असेल, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये द्रमुक असेल, तेलुगू देशम आंध्रमध्ये असेल, आसाम गण परिषद आसाममध्ये असेल, नॅशनल फ्रंट मिझोराममध्ये असेल, झारखंड मुक्ती मोर्चा बिहारमध्ये, तर असे काही पक्ष आपलं अस्तित्व ठेवून भारतीय राजकारणात आज तागायत आपलं कार्य, पक्षांतर्गत असणारं जे काही कार्य आहे किंवा अर्थात प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते की ती म्हणजे राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या पाठीमागची सत्ता मिळवणं, राजकीय सत्ता मिळवणं. आणि राजकीय सत्ता मिळवायची असेल तर त्या दृष्टिकोनातून पक्षीय जी काही वाटचाल करावी लागते ती सर्व या प्रादेशिक पक्षांनी ही वाटचाल ठेवलेली आपल्याला दिसून येते. अगदी भारतीय राजकारणापर्यंत किंवा भारतीय संसदेमध्ये आपले काही प्रतिनिधी पाठवून केवळ संसदेमध्येच स्थान मिळवलं नाही तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आघाडीच्या सरकारामध्ये त्यांनी महत्त्वाची पदं ही भूषवलेली आपल्याला दिसतात. 1-2 खासदार जरी निवडून आले तर आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना एखादं मंत्रिपद हे निश्चित मिळतं. याची अनेक उदाहरणं भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतात आणि या आधारावर या लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकात या राजकीय पक्षांनी आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे हे आपल्या ध्यानात घ्यावं लागेल. साधारणतः लोकसभेतील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्वाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की या 30 वर्षामध्ये लोकसभेतील राजकीय पक्षांची संख्या ही भयानक वाढलेली आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत लोकसभेत जवळजवळ 42 राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. 13व्या लोकसभेत लहान मोठ्या 57 राजकीय पक्षांनी निवडणुका लढवलेल्या होत्या. 14व्या लोकसभेत 139 राजकीय पक्षांनी सार्वत्रिक निवडणुका या लढवलेल्या होत्या. त्याच्यानंतर या 39 राजकीय पक्षांनी लोकसभेत निवडून आल्यावर प्रत्यक्षात मंत्रिमंडळामध्ये आपलं स्थान पक्क केलेलं होतं. एकंदरीत या प्रादेशिक पक्षांचा हा वाढता आलेख जर ध्यानात घेतला तर भारतीय राजकारणातला तो एक महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल आणि या आधारावर भारतीय राजकारणामध्ये या प्रादेशिक पक्षांचं किती महत्त्व आहे किंवा स्थान आहे हे आपल्या ध्यानात येईल. अर्थात या संमिश्र मंत्रिमंडळामुळं आपली जी एक संसदीय शासन पद्धत आहे ती मात्र अस्थिर झालेली आहे हे ध्यानात घ्यावं लागेल. कारण प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य वाढल्यामुळं आपली संसदीय शासन पद्धत ही इंग्लंडच्या संसदीय शासनापेक्षा वेगळी झालेली आपल्याला दिसून येते. आघाडीचा सरकारचा प्रयोग यशस्वी करणे ही गोष्ट तितकीशी सोपी नाही, पण भारताच्या राजकारणामध्ये मात्र ती शक्य झालेली आहे. हे फक्त जगात भारतामध्ये शक्य झालेलं आहे हे ध्येयात घ्यावं लागेल. अर्थात सत्ता स्वार्थापोटी राजकीय पक्षांच्या आघाड्या ह्या निर्माण होत असतात. अर्थात तत्वशून्य किंवा ध्येयहीन आघाड्या जेव्हा सत्ताप्राप्ती निर्माण करतात त्यावेळेला राष्ट्रहित किंवा राष्ट्रविकास बाजूला राहतो आणि प्रादेशिक राजकीय पक्ष आपल्या हिताचा आणि अस्मितेचा हा केवळ विचार करतात. हेही सत्य आपल्याला नाकारता येत नाही. आता साधारणतः हे जे काही पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष हे निर्माण करण्याच्या पाठीमागच्या ज्या काही भूमिका आहेत ह्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सत्ता मिळवणं आणि राजकारणामध्ये भारतीय सत्ता स्पर्धेच्या या राजकारणामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवायचं कसं यासाठी वाटेल त्या मार्गानं सत्तेसाठी वाटेल त्या मार्गानं ते तडजोड करत असलेले आपल्याला दिसतात. साधारणतः राज्य बांधणी बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण
त्या आपल्या स्वतःचं जे काय एक राज्य आहे, घटक राज्य, त्या घटक राज्याच्या एकंदरीत असलेल्या अस्मितेच्या गोष्टीचा विचार करून किंवा राष्ट्रबांधणी या प्रक्रियेवर प्रादेशिक राजकीय पक्षांचा परिणाम फारसा परिपोषक झालेला नाही. अर्थात भारतीय राजकारणामध्ये प्रादेशिकवाद, भाषावाद, जमातवाद, टोळीवाद, दहशतवाद इत्यादी गोष्टीतून प्रादेशिक राजकीय पक्षांनी जे राजकारण केले ते राजबांधणी, घटक राज्याच्या विकासाचं आणि राष्ट्रबांधणीच्या विकासाला ते घातक ठरलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि यामुळं राष्ट्रीय ऐक्याला धोकाही निर्माण झालेला आहे हेही आपल्या ध्यानात आलं पाहिजे. साधारणतः या आधारावर एकंदरीत संपूर्ण चित्र भारतीय राजकारणाचं आपल्याला दिसून येतं. मग प्रत्येक प्रादेशिक पक्षांनी वेगवेगळ्या घटक राज्याची स्वतंत्र देश म्हणून, स्वतंत्र एक अस्तित्व म्हणून त्यांनी मागणी केलेली दिसून येते. मग 1960 साली मद्रास राज्याने स्वतंत्र तामिळनाडूची मागणी केली, स्वतंत्र ध्वज निर्माण केला, स्वतंत्र राष्ट्रगीत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांनी सुद्धा द्रविड नाडू अशी प्रजासत्ताकाची मागणी केली. मग मिझो नॅशनल फ्रंटनं मिझोराम राज्याची मागणी, वेगळी राज्याची मागणी केली. झारखंड मुक्ती मोर्चाची मागणी झारखंड राज्याची होती. महाराष्ट्रात विदर्भ राज्याची स्वतंत्र मागणी आहे. पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे भारतातल्या जवळजवळ अनेक प्रादेशिक पक्षांनी साधारणतः एका विशिष्ट हेतूनं आपला एक प्रभाव किंवा आपलं एक वेगळं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे. आणि त्यामुळं त्या प्रादेशिक अस्मितेच्या आधारावर लोक एकत्र येऊन त्या घटक राज्यात हे प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः भाषावर प्रांतरचना निर्माण झाल्यामुळं 14 राज्यांची आज जवळजवळ 29 राज्ये निर्माण झालेली आहेत हे एक ध्यानात घ्यावं लागेल. प्रादेशिक निष्ठा, प्रादेशिक अस्मिता यातून या प्रादेशिक पक्ष हे प्रभावी ठरलेले आहेत आणि ते राजबांधणीला किंवा राष्ट्रबांधणीला हानिकारक ठरलेले आहेत हेही आपल्याला नाकारता येत नाही. प्रादेशिक पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळं घटक राज्याची संख्यासुद्धा वाढू लागलेली आहे हेही आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. अर्थात हे सगळं जरी असलं तर मुळात आपण जे एक संघराज्य निर्माण केलेलं आहे या संघराज्याच्या बळकटीसाठी हे मात्र निश्चितच घातक मानलं जातं किंवा घातक मानावं लागतं. भारत हा विशाल भूप्रदेश असलेला, अनेक लोकसंख्या असलेला देश आहे आणि अशा या देशात संघराज्य शासन पद्धत आपण स्वीकारलेली आहे आणि संघराज्यामध्ये अनेक घटक राज्यांचं ऐक्य, एकात्मता ही फार महत्त्वाची असते. ती संघराज्याची जी एक आयडियॉलॉजी आहे ती शक्तिशाली होण्याऐवजी कमकुवत बनत आहे आणि म्हणून प्रादेशिक पक्ष आणि त्यांची संख्या ही वाढता कामा नये. हा जरी विचार सोयीस्कर जरी असला तर पद्धतशीरपणे भारतीय या राजकारणात प्रादेशिक पक्षांची संख्या अधिकाधिक वाढत असलेली आणि ती चिंताजनक असलेली आपल्याला दिसून येते. अर्थात प्राप्त परिस्थितीत प्रादेशिक पक्षांच्या सहकार्यावर केंद्र सरकार तयार झालेली आहेत. अर्थात ती केंद्र सरकार आघाडीचं संमिश्र सरकार केल्याशिवाय पर्याय नाही हेही आपल्याला सांगावं लागेल. अर्थात स्थिर शासन पद्धत जर करायची असेल, यशस्वी करायची असेल तर प्रादेशिक पक्षांची संख्या ही मर्यादित असणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी जी काय एक विशिष्ट अट निर्वाचन आयोगानं घातलेली आहे ती एक महत्त्वाची या दृष्टिकोनातून आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात मर्यादित प्रादेशिक पक्ष हीच संसदीय शासन पद्धतीची खरी गुरुकिल्ली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात भारतातले जे काही प्रादेशिक पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष धर्म, जात, भाषा, प्रदेश, जमातवाद, टोळीवाद अशा विविध घटकावर आधारलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व बऱ्याच काळ टिकून राहणार आहे हे आपण ध्यानात घ्यावं लागेल.
प्रादेशिक पक्षांचं वाढतं प्राबल्य या संसदीय शासन पद्धतीला पोषक जरी नसलं तर एक गोष्ट मान्य करावी लागेल की मध्यवर्ती सरकारच्या हुकुमशाहीवरतीला लगाम घालायचं असेल तर हे प्रादेशिक पक्ष चांगलं काम करू शकतात आणि केलेलं आहे. विविध पक्षांच्या मतांचा विचारांचा कल ध्यानात घेऊन मध्यवर्ती सरकारला ध्येय धोरण आखावं लागतं. प्रादेशिक पक्षाच्या विचाराचा परामर्श घेतल्याशिवाय मध्यवर्ती सरकारला म्हणजे केंद्र सरकारला राज्यकारभारच करता येत नाही ही आजची परिस्थिती आपल्याला घ्यावी लागेल. अर्थात या आधारावरच त्यांना आपला जाहीरनामा करावा लागतो. अगदी अटल बिहारी वाजपेयी सरकारपासून ते आत्तापर्यंत अगदी बहुमतात असलेलं मोदींचं सरकार जरी असलं, NDA, UPA किंवा इतर ज्या काही आघाड्या निर्माण झालेल्या आहेत त्या आघाड्यांना या प्रादेशिक पक्षांचा एक फार महत्त्वाचा विचार हा करावा लागतो. आज भारतातील प्रादेशिक पक्षांचं जर वाढतं प्राबल्य आहे हे जर ध्यानात घेतलं तर हे पक्ष प्रादेशिक पक्ष भारतीय राजकारणाचा अविभाज्य घटक ठरलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात 22 ऑगस्ट 2016 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाचा दर्जा ठरवण्याबाबत असा एक निर्णय घेतला आहे की सार्वत्रिक निवडणुकीत किमान 2% प्रतिनिधी म्हणजे 11 खासदार हे असले पाहिजेत किंवा 4 राज्यातून 6% त्यांना मतं किंवा 4 खासदार किमान निवडून आले पाहिजेत अशी अट ठेवून तरच त्यांना राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पात्र मानलं जाईल. सध्या देशात भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि जवळजवळ 64 राजकीय पक्षांना प्रादेशिक राज्य पक्षाचा दर्जा हा दिलेला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत भारतीय राजकारणात अनेक प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांची संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्या सगळ्या प्रादेशिक पक्षांना प्रत्यक्षात मात्र एक हाती सत्ता भारतीय राजकारणात मिळत नाही. पण भारतीय राजकारणात मात्र या प्रादेशिक पक्षांना महत्त्वाचं स्थान आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही. साधारणतः अशी एक परिस्थिती भारतीय राजकारणामध्ये प्रादेशिक राजकीय पक्षांची असलेली आपल्याला दिसून येते. थँक्यू.